सोलापूर जिल्ह्यातील अरण येथील श्री महाकाली मंदिराचे महंत 108 राहुल मुनी महाराज यांच्या वतीनं श्री महालक्ष्मी दिव्य कलश महायज्ञ होणार आहे। येणाऱ्या चैत्र नवरात्री दिनांक 19 मार्च ते 29 मार्च 2026 अशा 11 दिवस चालणाऱ्या महायज्ञात शंकराचार्य, अनेक मठांचे मठाधिपती, आखाड्यांचे महामंडलेश्वर उपस्थित राहणार आहेत। असा श्री महालक्ष्मी दिव्य कलश महायज्ञ महाराष्ट्रात प्रथमच होत असून 1 एकरच्या यज्ञमंडप वेदीवर 110 ब्राह्मण पंडित पुरोहितांच्या वैदिक मंत्रोच्चारात 7,000 किलो देशी गाईचं तूप, 30,000 किलो शुद्ध मेवे, 20,000 किलो चंदन, 1 कोटी कुंकुमार्जन करून 10 लाख आहुती दिली जाणार असून या महायज्ञातून 11,000 महालक्ष्मी दिव्य कलश सिद्ध केले जाणार आहेत। त्यामध्ये जगभरातील 52 शक्तिपीठांचा चरण स्पर्श केलेले हळदी कुंकू, 12 ज्योतिर्लिंगांचं भस्म, अष्टविनायकाचे गंध, 32 रत्न, 32 उपरत्न, चांदीचा शिक्का, 154 दिव्य वनस्पती तसेच हस्तलिखित श्री महालक्ष्मी व श्री कुबेर यंत्र अशा 351 सामग्री आहेत। महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या अरण येथील श्री महाकाली मंदिरात होणाऱ्या श्री महालक्ष्मी दिव्य कलश महायज्ञ या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। तसेच महायज्ञ आणि दिव्य कलश विषयी अधिक जाणून घेण्यासाठी 93 70 52 20 44 आणि 83 29 67 0400 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महंत राहुल मुनी महाराज यांनी केले आहे। जय महाकाली। मी 108 महंत राहुल मुनी महाराज, गाव आरण, तालुका माडा, जिल्हा सोलापूर। आता जी येणारी 2026 मध्ये जे चैत्र नवरात्री आहे 19 मार्च ते 29 मार्च हे 11 दिवसाचा जो कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये श्री महालक्ष्मी दिव्य कलश ह्या यज्ञ ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। आता हे नेमकं महालक्ष्मी दिव्य कलश म्हणजे नेमकं आहे काय, तर हे असे कलश आहेत ज्या कलश यज्ञामध्ये 52 शक्तिपीठ जे आपले आहे टोटल, त्या 52 शक्तिपीठ मंदिरात त्या चरणाला स्पर्श केलेला हळद कुंकूचा वापर करण्यात येणार आहे। तिथं जाऊन आणून आणि 12 ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक गंध आणि जो 12 ज्योतिर्लिंगाचा जो भस्म आहे तो बी यज्ञात वापरण्यात येणार आहे। तसंच 32 उपरत्न, 32 रत्न, जेम्स हिलिंग स्टोन्स, दक्षिणवर्ती शंख, चांदीचा शिक्का असे भरपूर आणि 154 प्रकारच्या वनस्पती असा भरपूर काय असं जसं की 351 वस्तू टोटल त्या हवनामध्ये वापरण्यात येणार आहेत। आणि हे ज्या घरामध्ये जाईल, आता थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की ही जो यज्ञ आहे हा यज्ञ 110 पंडितांकडून यज्ञ होणार आहे। जवळजवळ 1 एकरमध्ये ह्या यज्ञाचं नियोजन आहे। ह्या यज्ञासाठी लागणारं जे देशी गाईचं तूप आहे ते 7,000 किलो देशी गाईचं तूप वापरण्यात येणार आहे। 30,000 किलो शुद्ध मेवे ह्या यज्ञात वापरण्यात येणार आहेत। आणि इतर अशा काही भरपूर काही गोष्टी आहेत। ज्यावेळेस ह्या सर्वांचा संगम होईल आणि 1 करोड कुंकुम अर्चन, 10 लाख आहुत्या वैदिक मंत्राने जवळ हे सगळं ज्यावेळेस एकट्ठा होईल ना, तर त्या कलशामध्ये अखंड लक्ष्मीचा प्रवाह वाहणार एवढे त्या कलशामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे। आणि हा यज्ञ हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होतोय। सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आरण गाव आहे आणि तिथं जे महाकाली मंदिर आहे तेथे ह्या यज्ञाचं नियोजन होत आहे। आता जे यज्ञासाठी प्रमुख उपस्थिती आहे, आमचं जे शंकराचार्य आहेत त्यांच्या संग बोलणं चालू आहे आणि लवकरच ते बोलणं फायनल होईल। आम्ही त्यांना उपस्थिती म्हणून पुढं आमचं नियोजन आहे। आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक आखाड्याचे जे महामंडलेश्वर आहेत आम्ही त्यांना बी आमंत्रण दिलेलं आहे, त्यांचा बी सांगतो म्हणून होकार आलेला आहे। आणि हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून जे दिव्य महालक्ष्मी कलश आहेत हे अजून प्रभावशाली बनवण्याचं काम करणार आहेत। आता जे यंत्र आहेत, महालक्ष्मी यंत्र असतील, कुबेर यंत्र असतील, व्यापार वृद्धी यंत्र असतील, आता हे यंत्र जे आहेत ते स्वतः हाताने भोजपत्रावर प्युअर शुद्ध चंदन आणि डाळिंबाची काडी ह्याने ते यंत्र तयार केले जाणार आहेत आणि ते सर्व सिद्ध असणार आहे। आणि जेवढी काय सामग्री ह्या कलशामध्ये असेल तर ती सर्व शुद्ध सामग्री असणार आहे आणि ते सिद्ध करून हे वापरणार आहेत। आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे असं काय की जे घरामध्ये ह्या कलश राहतील
कोणाच्या घरात राहतील, कार्यस्थळ असेल त्यांचं किंवा व्यापारस्थळ असेल, ज्या ठिकाणी राहतील तिथं नकारात्मक ऊर्जा ही संपून जाणार आहे. सकारात्मक ऊर्जेचा अखंड प्रवाह त्या ठिकाणी वाहणार आहे. तर कुणाला कलशविषयी काय अजून माहिती पाहिजे असेल आणि यज्ञस्वा ह्याविषयी जर कुणाला काय अजून माहिती पाहिजे असेल तर त्यांनी फक्त काय करा की 9370 52 20 44 आणि दुसरा 83 29 67 0400 ह्या नंबरवर कॉल करून यज्ञाविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता. जो यज्ञ होणार आहे ती जागा आहे महाकाली मंदिर आरण, तालुका माडा, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्यामध्ये. जय महाकाली. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.